ते आले आणि त्यांनी अक्षरशः जिंकलं असं आपण शब्दशः म्हणू शकतो. ट्रम्प जेव्हापासून सत्तेवरती आले तेव्हापासून त्यांनी एक एक कामाचा धपाटा लावलेला आहे आणि जगाचा इतिहास, भूगोल आणि आर्थिक परिस्थिती, सामाजिक परिस्थिती याच्यामध्ये आमूलाग्र परिवर्तन घडवण्याचा आणि घडण्याचा एक मोठा शुभारंभ त्यांनी केलेला आहे. आणि आपण महाशक्ती म्हणजे काय आहे हे त्यांनी जगाला दाखवून दिलेलं आहे. कारण आपल्या इथे भरपूर डायलॉगबाजी करणारे नेते तर आहेतच, भरपूर आहेत. ते या वेळेला जेव्हा कृती करायची वेळ असते तेव्हा ते 2 पावलं मागे हटत असतात जगाबरोबर चालत असताना. हे आपल्याला वारंवार दिसून आलं. बांगलादेशमध्ये आपल्या हिंदू समाजाचा मोठा संहार होत असताना देखील आपले नेते अक्षरशः मागे हटत आहेत. मग ते जयशंकर असो, अमित शहा असो, मोदींचं तर बोलूच नका काही. परंतु ट्रम्प यांनी प्रचंड प्रमाणामध्ये आज आपली ताकद दाखवून दिली. ही त्यांची स्तुती करणं किंवा हे करणं हा माझा उद्देश नाही आहे. तर महाशक्ती कशी असावी, देशाप्रती तुमची निष्ठा कशी असावी हे त्यांनी आपल्या कृतीमधनं दाखवून दिलं. एकदा गोळवलकर गुरुजींना पत्रकारांनी प्रश्न विचारला होता की तुम्ही अमेरिकावादी आहात का रशियावादी आहात. त्यांनी सरळ उत्तर दिलेलं होतं की आम्ही राष्ट्रवादी आहोत. आणि आम्ही राष्ट्रवादी आहोत, आम्ही भारतवादी आहोत ही भूमिका जी आहे ती आता नेहरूंच्या काळामधून हळूहळू निस्तेज होत गेली, हस्तंगत होत गेली आणि आताही ते तसंच चालू आहे. मग ते जयशंकर असोत किंवा बाकीचे पूर्वीचे मुख्य हे असोत, त्यांचं धोरणही तेच राहिलेलं आहे. फक्त डायलॉगबाजी आपली प्रतिमा निर्मिती करण्या इतपत असे काही गोष्टी करायच्या की ज्याने एक आभास निर्माण होईल. प्रत्यक्षात ठोस असं काही करायचं नाही, परिणामकारक गोष्टी अशा काही करायच्या नाही. हेच जयशंकर यांनी गेल्या 5-6 वर्षामध्ये केलेलं आहे. आणि त्याचे परिणाम जे आहेत ते दिसत आहेत. भारताच्या भोवतीचे जे राष्ट्र आहे त्या सर्वांनी आपली जिहादी प्रवृत्तीची जी आहे लागण आहे ती सगळीकडे झालेली आहे. बांगलादेश हातातनं निघून गेलेलं आहे. श्रीलंकेमध्ये पण जिहादींचं प्राबल्य वाढलेलं आहे. त्याचप्रमाणे नेपाळमध्येही वाढलेलं आहे, तिथे ते कम्युनिस्ट आलेले आहेत ते. त्यामुळे या सर्व बाह्य शक्तींवरती काय आपलं नियंत्रण दिसत नाही अशी परिस्थिती आज आहे. त्यामुळेच आता आपल्याला धोरण जे स्वीकारावं लागेल ते भारतवादी धोरण स्वीकारावं लागेल. ते भारतवादी धोरण जो स्वीकारतील तो आपल्या देशाच्या दृष्टीने शुभदिन ठरणार आहे. कारण एक लहानशी सुभाषित आपण म्हणतो, काका कृष्ण हा पिका कृष्ण हा, म्हणजे कावळा आणि कोकिळ दोन्ही काळ्या रंगाचेच आहेत. परंतु जेव्हा वसंत समय येतो तेव्हा दोघांच्यातला फरक कळतो. वसंत समये प्राप्ते काका काका पिका पिका. तसं आज ट्रम्प सत्तेवरती आल्यानंतर विश्वगुरू, महागुरू किंवा जगाला भारताच्या मार्गदर्शनाची गरज आहे अशा जे अनेक प्रकारचे डायलॉग गेले की अनेक वर्षापासून आपण ऐकत राहिलेले, त्याचं सगळं महत्त्व आज कमी झालेलं आहे. आणि ती सगळी हवा जी आहे ती आज ट्रम्प यांनी काढून घेतलेली, कारण ते प्रत्यक्षात करतायत. बघा त्यांनी म्हणजे एवढा मोठा चमत्कार घडून आणला. इस्राईलसारखा देश जो होता तो ऐकायला तयार नव्हता, त्यानं युद्ध थांबवायला लागलं. त्याचप्रमाणे इस्राईलचं एक वेळ ठीक आहे, परंतु अत्यंत कट्टर जिहादी असलेला हमास त्यांनी शरण आणला. हमासला शरण आणून हमासला युद्धबंदी करायला भाग पाडलं. आणि ही फार मोठी रचना त्यांनी लावलेली आहे. ती हे महाशक्तीचं जो धोरण असतं ते त्याच्या ह्याच्यामधनं दिसत असतं. आणि त्यामुळेच आता बदलत्या ह्याचा इतिहास जो आहे तो ट्रम्प काय भारताच्या बाजूचे नाहीत किंवा ह्याच्या बाजूचे नाहीत, ते अमेरिकावादी आहेत. त्यामुळे अमेरिकेच्या हिताच्या ज्या ज्या गोष्टी आहेत तेच ट्रम्प करणार आहेत. भाबड्या लोकांनी अशी समजूत करून घेऊ नये की मोदींची हात मिळवणं केली की मोदीनं मिठी मारली म्हणून ते भारतवादी होतील, कारण ते अमेरिकावादी आहेत. आणि भाबड्या लोकांचा नेहमी इथेच गैरसमज होत असतो की भाबडी लोक नेहमी अशा गोष्टींवरती विश्वास ठेवून ज्या ठोस गोष्टी आहेत त्या विसरतात. आपल्याला आपलं धोरण भारतवादी बनवलं पाहिजे, त्यासाठी ठामपणा असला पाहिजे. आणि त्यासाठी या सरकारमध्ये काही नेतृत्व आहे असं काही दिसत नाही. त्यामुळे आता योगीजी जेव्हा पंतप्रधान होतील तेव्हा काय परिवर्तन व्हायचं ते होईल. तोपर्यंत देशाला बाकी सगळ्या गोष्टी ज्या आहेत त्यानुसार हे सगळं सहन करावंच लागेल असं दिसतंय.